आज आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेचा भोंगळ कारभार समोर आला। पहाटे 4:28 आसनगाववरून सुटणारी पहिली लोकल अचानक रद्द करण्यात आली। मध्य रेल्वेच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांसह नोकरदारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। MHT CET परीक्षार्थींची घालमेल सुरू आहे, वेळेत पोहोचण्यासाठी धावपळ सुरू आहे। रविवारच्या मेगा ब्लॉक नंतरही आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेने पुन्हा एकदा भोंगळ कारभार कायम ठेवल्याचं बघायला मिळालं। आसनगाववरून सुटणारी पहिली लोकल अचानक रद्द करण्यात आली आणि त्यामुळे नोकरदारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। MHT CET अंतर्गत इंजिनिअरिंगच्या गणिताचा पेपरसाठी सकाळी 7:30 वाजता विद्यार्थ्यांना पोहोचणं आवश्यक होतं आणि त्यामुळे मध्य रेल्वेच्या पहिल्या लोकलने जाण्यासाठी विद्यार्थी स्टेशनवर पोहोचले सुद्धा होते। मात्र आसनगाव लोकल अचानक रद्द झाली आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागली। अनेक विद्यार्थी आणि चाकरमानी प्रवाशांनी संताप व्यक्त करत पर्यायी प्रवासाचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला। दरम्यान प्रवाशांच्या वाढत्या दबावामुळे मध्य रेल्वेकडून अखेर नंदीग्राम एक्सप्रेसला आसनगाव व वाशिंद इथं थांबा देण्याची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली। प्रतिनिधी उमेश जोशी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उमेश यांच्याकडून या संदर्भातले अधिकचे तपशील घेऊया। उमेश, विक्रांत, आपण बघतोय की मध्य रेल्वेचा हा जो कारभार आहे हा दरवेळेस कसारपर्यंत चालणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यांना वारंवार हा त्रास भोगावाच लागतो असं म्हणता येईल। कारण मध्य रेल्वेचा आजचा जो त्रास होता हा केवळ चाकरमान्यांना नाही तर MHT CETचा इंजिनिअरिंगच्या गणिताचा पेपर होता आणि हे सगळे विद्यार्थी आहे हे नवी मुंबईतील पनवेल खारघर या भागात परीक्षा देण्यासाठी जातात आणि त्यासाठी त्यांना हा प्रवास म्हणजे त्यांच्या परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी 3 ते 4 तासाचा प्रवास करावा लागतो आणि त्यासाठी आसनगाव ते ठाणे आणि ठाण्याहून पुन्हा पनवेल हा मार्ग त्यांना घ्यावा लागतो। या परीक्षेसाठी आज 4:28 पहिल्या लोकलला अनेक विद्यार्थी आसनगाव स्टेशनवर हजर होते, पण नेमके याच वेळेस मध्य रेल्वेने आसनगावची पहिली जी लोकल होती 4:28 ती कॅन्सल केली आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांची खूप मोठी तारंबळ उडाली। विद्यार्थी आणि चाकरमान्यांनी ज्या वेळेस त्या ठिकाणी गोंधळ घातला त्यावेळेस प्रशासनाकडनं म्हणजे मध्य रेल्वेचे जे प्रशासन आहे त्यांच्याकडनं एक्सप्रेस थांबवण्यात आली। नंदीग्राम नावाची एक्सप्रेस होती, ती एक्सप्रेस थांबवून त्यात विद्यार्थी आणि चाकरमानी पुढे निघाले आणि त्यांनी आपल्या याकडे, पण हा जो संपूर्ण गोंधळ उडाला यामध्ये कमीत कमी अर्धा ते पाऊण तास विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी वाया गेला आणि वेळेवर आपण पोहोचू की नाही ही जी त्यांची धास्ती होती ही वाढली। कारण त्या ठिकाणचा रिपोर्टिंग टाइम हा 7:30चा होता तर गेट क्लोजिंगचा जो टाइम होता हा 8:30चा होता। त्यामुळे विद्यार्थ्यांना चिंता ही शेवटपर्यंत त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती। खरं आहे उमेश, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जर वेळेत विद्यार्थी पोहोचले नाहीत तर ती जबाबदारी कोणाची असणार हाही प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे। धन्यवाद उमेश, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहिती।